नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज आपण अध्ययन अध्यापनाचं बालमानसशास्त्र याविषयी काही प्रश्न उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा प्रश्न पहिलाच आहे की खाली दिलेल्या विधानासाठी योग्य पर्यायाची निवड करा. तर पर्याय आपल्याला दिलेले आहेत किंवा विधानं आपल्याला दिलेली आहेत. प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण. तर हे विधान कसं आहे? अगदी बरोबर आहे. आपण प्रायोगिक पद्धतीमध्ये याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. म्हणजे एक प्रकारे ज्या पद्धतीनं पेड बॅच मध्ये शिकवतात त्या पद्धतीनं आपण याचे लेक्चर काय केलेले आहेत? सुरू केलेले आहेत. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या. त्याचा निश्चितच तुम्हाला काय होणार आहे? तर फायदा होणार आहे. बघा म्हणजेच प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण हे विधान बरोबर आहे. दुसरे विधान आहे प्रायोगिक पद्धतीत फक्त एकच घटक बदलता ठेवून त्याचा वर्तनावर होणारा परिणाम पाहिला जातो. तर एकच घटक बदलता ठेवला जातो. तर एकंदरीत प्रायोगिक पद्धतीमध्ये दोन गट पाडले जातात. एक म्हणजे नियंत्रित गट आणि दुसरा म्हणजे प्रायोगिक गट. तर जे काही प्रयोग आहेत ते कुठल्या गटावर केले जातात? तर प्रायोगिक गटावर केले जातात आणि नियंत्रित गट हा स्थिर ठेवला जातो आणि बदलता ठेवलेला गट जो असतो तो असतो प्रायोगिक गट. तर हे पण विधान कसं आहे? तर योग्य आहे. म्हणजेच आपल्याला योग्य पर्याय निवडायचे आहेत. तर दोन्ही कसे आहेत? योग्य आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे? योग्य उत्तर. त्यानंतर खाली दिलेल्या प्रतिमेच्या वैशिष्ट्यापैकी कोणते वैशिष्ट्य प्रतिमेचे नाही? तर या ठिकाणी काही प्रतिमेची आपल्याला वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्यापैकी प्रतिमेचं वैशिष्ट्य नसलेलं विधान आपल्याला शोधायचं आहे. बघा, पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. हे विधान बरोबर आहे. सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेनं निर्माण होत नाहीत. हे पण विधान बरोबर आहे. प्रतिमांची तीव्रता व्यक्तिपरत्वे भिन्न असते. हे पण विधान बरोबर आहे. तर प्रतिमा स्थिर असतात. तर प्रतिमा स्थिर असतात का? तर नाही. प्रतिमा ह्या कशा असतात? अस्थिर असतात. म्हणजे या ठिकाणी चुकीचं विधान आपल्याला शोधायचं होतं किंवा प्रतिमेचं वैशिष्ट्य नसलेलं विधान आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर खाली बुद्धीची व्याख्या दिली आहे. ही व्याख्या कोणी केली? तर व्याख्या आहे उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता. ज्या वेळेस व्याख्या विचारल्या जातील तर याला कुठलाही शॉर्टकट नाही. त्या तुम्हाला पाठच असल्या पाहिजेत. तर बघा या ठिकाणी ही जी काही व्याख्या आहे ती ॲडम्स यांची आहे. उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता ही व्याख्या कोणाची आहे? ॲडम्स यांची आहे. त्यानंतर डॅश यांनी वाढ आणि विकास यांच्या संदर्भात संशोधन करून त्या टप्प्याचे वर्गीकरण जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था असे केले आहे. तर कोणी केलेले आहे? तर अर्नेस्ट जोन्स यांनी केलेले आहे. खाली दिलेल्या विधानासाठी योग्य पर्यायाची निवड करा. तर कसे पर्याय निवडायचे? योग्य पर्याय निवडायचे आहेत. पहिलं विधान आहे किंवा पर्याय आहे शाळेने अध्ययनार्थ्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारावी. तर हे विधान अगदी बरोबर आहे. शाळेनं अध्ययनार्थ्याच्या म्हणजेच विद्यार्थ्याच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यानंतर अध्ययनार्थ्यांना सुरक्षितता उपलब्ध करून द्यावी. हे पण शाळेचं कर्तव्य आहे. अध्ययनार्थ्यांना आवडीनुसार अभ्यासक्रम निवडीचे स्वातंत्र्य द्यावे. तर हे पण विधान बरोबर आहे. शिक्षकांनी अध्ययनार्थ्यांना विविध व्यवसायाची माहिती दिली पाहिजे किंवा द्यावी. तर हे पण विधान बरोबर आहे. शालेय जीवनामध्ये किंवा शालेय शिक्षक घेत असताना देखील विद्यार्थ्यांना व्यवसायाची माहिती देणं हे शिक्षकाचं किंवा शाळेचं कर्तव्य आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी चारही पर्याय काय आहेत? योग्य आहेत. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर अ, ब, क, ड सर्व बरोबर आहेत. खाली दिलेल्या विधानासाठी योग्य पर्यायाची निवड करा. तर या ठिकाणी पर्याय आहेत अध्ययन हे उद्दिष्टाशिवाय संभवत नाही. तर यावर सुद्धा मी सविस्तर लेक्चर घेतलेलं आहे. ते तुम्ही नक्की जाऊन पहा. प्लेलिस्ट बनवलेली आहे याची. त्याचं एकही लेक्चर मिस करू नका. तर बघा त्यानंतर विधान आहे की अध्ययन ही ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारी प्रक्रिया आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. ध्येयाप्रत वाटचाल करण्यासाठी व्यक्तीला प्रेरणा प्रोत्साहित करते. हे पण विधान बरोबर आहे. चुकीचे प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न करणे व ध्येय गाठणे एवढा अर्थ शोधन या शब्दात सामावला आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी सगळेच विधान काय आहेत? तर बरोबर आहेत.
त्यानंतर लॅटिन भाषेत टू इड्युकेअर म्हणजे, तर याचा अर्थ काय होतो, तर टू लीड असा अर्थ होतो. त्यानंतर अल्बर्ट बांदोरा यांच्या सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीतील उपक्रियांचा सुयोग्य क्रम कोणता? तर सुयोग्य असा क्रम आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. तर अल्बर्ट बांदोरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती आहे. तर त्याचा जो काही क्रम आहे तो कशा पद्धतीचा आहे तर बघा. तर या ठिकाणी अवधानातील प्रक्रिया ही काय असेल, नंबर 1 ला असेल. त्याच्यानंतर धारणात्मक प्रक्रिया नंबर 2, कौशल्याचे निरीक्षण नंबर 3, अनुकरण नंबर 4 आणि प्रबलीकरण नंबर 5. अशा पद्धतीनं एकंदरीत त्या क्रियांचा काय असणार आहे, क्रम असणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, कल्पनेचे मुख्य प्रकार किती? तर कल्पनेचे मुख्य किती प्रकार आहेत? तर 2 प्रकार आहेत. ते कसे एकदा बघूयात आपण. बघा, कल्पना. तर कल्पनाचे एकंदरीत मुख्य किती प्रकार पडतात? तर 2 प्रकार पडतात. तर नंबर 1 आहे पुनरुत्पादित कल्पना. कल्पना आणि दुसरं काय आहे? रचनात्मक कल्पना. त्यानंतर रचनात्मक कल्पनेचे पुन्हा 2 प्रकार पडतात. तर त्यामध्ये एक आहे ती म्हणजे सर्जनात्मक कल्पना. कोणती कल्पना? सर्जनात्मक कल्पना. आणि दुसरा प्रकार आहे ते म्हणजे अनुकरणात्मक. अशा पद्धतीनं रचनात्मक कल्पनेचे पुन्हा 2 प्रकार पडलेले आहेत आणि सर्जनात्मक कल्पनेचे पुन्हा किती प्रकार पडतात? तर 3 प्रकार पडतात. मग ते कसे? एक आहे व्यावहारिक कल्पना, दुसरी आहे स्वैर कल्पना आणि तिसरी आहे सौंदर्यनिष्ठ कल्पना. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा की कल्पनेचे मुख्य 2 प्रकार पडतात. एक म्हणजे पुनरुत्पादित कल्पना आणि रचनात्मक कल्पना. त्यानंतर रचनात्मक कल्पनेचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक म्हणजे सर्जनात्मक आणि दुसरी म्हणजे अनुकरणात्मक. पुन्हा सर्जनात्मकचे किती प्रकार पडतात? तर 3 प्रकार पडतात. ते म्हणजे व्यावहारिक कल्पना, स्वैर कल्पना आणि सौंदर्यनिष्ठ कल्पना. अशा पद्धतीने हा चार्ट जरा लक्षात असू द्या. यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पूर्वी घेतलेल्या अनुभवाची जेव्हा आपल्याला ओळख पडते तेव्हा त्याला डॅश असे म्हणतात. तर काय म्हणतात? तर पूर्वी घेतलेला एखादा अनुभव असेल आणि त्याची जर आपल्याला ओळख पटत असेल तर त्याला काय म्हणतात? तर प्रत्याभिज्ञान असं म्हणतात. म्हणजे जी काही तुमची परीक्षा होत असते ती कशा पद्धतीने होते? तर प्रत्याभिज्ञान पद्धतीनं होते. कारण की वरी प्रश्न विचारला जातो आणि तुम्हाला 4 पर्याय दिले जातात. त्यातील तुम्हाला 4 पर्यायापैकी 1 तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे काय? तर या ठिकाणी 4 पैकी 1 तुम्हाला काय करायचं आहे? ओळखायचं आहे. तर प्रत्याभिज्ञानमध्ये काय असतं? तर ओळखणे. आणि प्रत्यावहनमध्ये काय असतं? तर आठवणे. त्याचबरोबर असंही म्हणतात, की प्रत्याभिज्ञानापेक्षा प्रत्यावहन हे काय आहे? अवघड आहे. कारण इथं काय असतं? तर आठवायचं असतं. समोर काहीही नसतं, तरी पण आठवायचं असतं. इथं प्रत्याभिज्ञानामध्ये ओळखायचं असतं. ते समोर असताना ओळखायचं असतं. पुढे पाहूया. बुद्धिमापनाची बहुघटक उपपत्ती डॅश यांना मांडली. तर बहुघटक उपपत्ती कोणाची आहे? तर थॉर्नडाईक यांची आहे. उपपत्ती पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर अध्ययन संक्रमणाचे डॅश प्रकार पाडण्यात आलेले आहेत. तर अध्ययन संक्रमणाचे एकूण 3 प्रकार पाडण्यात आलेले आहेत. तर ते पण आपण डिटेलमध्ये पाहूया बघा. अध्ययन संक्रमण. तर अध्ययन संक्रमणाचे पुन्हा 3 प्रकार पडतात. एक म्हणजे धन संक्रमण, दुसरं म्हणजे ऋण संक्रमण आणि तिसरं म्हणजे शून्य संक्रमण. तर मग हे धनसंक्रमण नेमकं काय असतं? तर धनसंक्रमण म्हणजे एखाद्या ठिकाणी जर तुम्ही ज्ञान मिळवलेलं असेल, तर त्या ज्ञानाचा दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला उपयोग होत असेल, तर त्याला काय म्हणायचं? धनसंक्रमण असं म्हणायचं. आलं का लक्षात? हे झालं पहिला प्रकार. म्हणजेच कसं, तर एखाद्या वेळेस जर तुम्ही काय केलेले आहे, तुम्ही सायकल शिकलेला आहात आणि सायकल शिकलेलं जे काही ज्ञान आहे, ते तुम्हाला स्कूटी चालवण्यासाठी उपयोगी पडत आहे. म्हणजे काय झालं, तर धनसंक्रमण झालं. त्यानंतर आहे बघा ऋणसंक्रमण. तर ऋणसंक्रमण नेमकं काय आहे? तर एखाद्या ठिकाणी घेतलेलं ज्ञान
दुसऱ्या ठिकाणी बाधा निर्माण करत असेल तर त्याला काय म्हणायचं? ऋण संक्रमण म्हणायचं. जसं की तुम्ही मराठी व्याकरणाचे नियम आणि इंग्रजी व्याकरणाचे नियम हे काय आहेत? वेगवेगळे आहेत. पण जर तुम्ही मराठी व्याकरणाच्या नियमाचा इंग्रजी व्याकरणाच्या नियमामध्ये जर काय करत असाल, वापर करत असाल, तर ते काय ठरणार आहेत? तर बाधा ठरणार आहेत. त्यानंतर आहे बघा शून्य संक्रमण. तर शून्य संक्रमण म्हणजे असं संक्रमण असतं, की एकतर म्हणजे जे काही तुम्ही ज्ञान घेतलेलं आहे, त्याचा चांगलाही परिणाम होत नाही आणि वाईटही होत नाही. म्हणजे बाधाही ठरत नाही आणि प्लस पॉइंटही ठरत नाही. त्याला काय म्हणायचं? तर शून्य संक्रमण असं म्हणायचं. म्हणजेच एकंदरीत संक्रमणाचे 3 प्रकार आहेत. ते म्हणजे धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. त्यानंतर खालील विधानासंबंधी योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. विधान आहेत, अरिस्टॉटलने डी ॲनिमा या ग्रंथात आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या केली. तर हे विधान अगदी बरोबर आहे, की अरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी सगळ्यात अगोदर यांना व्याख्या मांडलेली आहे. बघा दुसरं विधान आहे, अरिस्टॉटलने आपल्या ग्रंथात व्यक्ती भिन्नते संबंधीचे विचार मांडले आहेत. तर हे विधान चुकीचं आहे. कारण की व्यक्ती भिन्नते संबंधी कोण बोलला आहे? तर प्लेटो बोलला आहे. कोण बोललाय? प्लेटो. तर जे काही प्लेटो आहेत यांच्या रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी व्यक्ती भिन्नते संबंधीचे काय मांडलेले आहेत? विचार मांडलेले आहेत. ते अरिस्टॉटलने मांडलेले नाहीयेत. म्हणजे या ठिकाणी हे विधान काय आहे? तर चुकीचं आहे. त्यानंतर बघा वस्तू तयार करण्याच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे क्विंटिलियनने म्हटले आहे. तर हे विधान आहे बरोबर. म्हणजे या ठिकाणी अ आणि क हे विधान काय आहेत? बरोबर आहेत. आपल्याला बरोबर पर्याय निवडायचा आहे. तर अ आणि क पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे डॅश यांना म्हटले आहे. तर ही जी व्याख्या आहे ती स्टर्न यांची आहे. बघा खाली दिलेल्या विधानापैकी किती विधाने प्रेरणेशी सुसंगत आहेत? तर प्रेरणा या घटकाशी संबंधित जे काही विधानं आहेत किंवा वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला माहित असायला पाहिजेत. तर बघा प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. तर अगदी बरोबर आहे. प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड या ठिकाणी हा चुकीचा शब्द आलेला आहे. म्हणजेच बघा प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड असते. तर हो असते बरोबर आहे. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते. तर हे मात्र विधान काय आहे? तर चुकीचं आहे. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकच मार्गाने होऊ शकत नाही. त्याला अनेक मार्ग आहेत. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो. तर हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे आपले कुठलं विधान चुकीचं आहे? तर क चुकीचं आहे. तर क ज्याच्यामध्ये आहे ते आपलं उत्तर होऊ शकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. अ, ब आणि ड हे विधान काय आहेत? बरोबर आहेत. म्हणजे सुसंगत आहेत. त्यानंतर उपपत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञात आहे त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टिक्षेप टाकण्याची, अंदाज करण्याची आणि रचना करण्याची वृत्ती होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर ही व्याख्या स्किनर यांनी केलेली आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्य नाही? प्रश्न नीट पहा की या ठिकाणी वैशिष्ट्य नसलेलं विधान आपल्याला शोधायचं आहे. तर विधान आहेत अध्ययन हे सहेतुक असते. तर हे विधान बरोबर आहे. अध्ययनामुळे नवीन गोष्टीची धारणा होते. हे पण विधान बरोबर आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. हे मात्र चुकीचं आहे. कारण जर सर्वच प्राण्यांचं अध्ययन सारखं असतं, तर सर्वच विद्यार्थ्यांना सारखे मार्क पडले असते. बरोबर आहे की नाही? एखादा शिक्षक वर्गामध्ये शिकवत असताना त्या ठिकाणी त्याला एखादा विद्यार्थी असा असतो, की एखादी कन्सेप्ट त्याला सांगितली, की लगेच त्याच्या लक्षात येते. परंतु काही विद्यार्थी असेही असतात, की ज्यांना ती वारंवार सांगूनही त्यांच्या लक्षात येत नाही. तर आपल्याला असं कसं म्हणता येईल, की सर्व प्राण्यांचं अध्ययन सारखं असतं म्हणून? तर हे विधान काय आहे? चुकीचं आहे. बघा, दीर्घकाळ सराव केला नाही, तर अध्ययनाचे स्मरण राहत नाही. हे विधान मात्र बरोबर आहे.
तर कुठलाही अभ्यास करत असताना आपण त्याला काय करत असतो, रिपिटेशन करत असतो त्याचं. म्हणजे त्याला रिव्हिजन मारत असतो. तर रिव्हिजन जर मारलं नाही, तर ते आपल्या लक्षात राहत नाही. म्हणजेच हे विधान बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं होतं, की वैशिष्ट्य नाही असं विधान, तर ते आहे पर्याय क्रमांक 3. अध्यापनाविषयी वेगळा विचार करणाऱ्या विचारवंतांची खाली विधाने मांडली आहेत. त्यापैकी अयोग्य विधान कोणते? तर अध्ययनाविषयीचं अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. बघा, शिक्षक अध्ययनार्थी यांच्यातील आंतरक्रिया महत्वाची असते किंवा महत्वाची होय, तर बरोबर आहे. वर्ग अध्यापन चालू असताना शिक्षकाचा परिणाम अध्ययनार्थ्यावर होतो. हे पण म्हणजे विधान काय आहे, तर बरोबर आहे. वर्ग अध्यापन चालू असताना शिक्षकाचा अध्ययनार्थी म्हणजेच विद्यार्थ्यावर काय होत असतो, तर परिणाम होत असतो. त्यानंतर अध्ययनार्थ्याचा परिणाम शिक्षणावर होत नाही. हे विधान मात्र चुकीचं आहे. अध्ययनार्थ्याचा म्हणजेच विद्यार्थ्याचा शिक्षणावर सुद्धा काय होणार आहे, परिणाम होणार आहे. वर्ग अध्यापनामध्ये वातावरण निर्मिती महत्वाची असते. तर बरोबर आहे. आपण बऱ्याच वेळेस पाहिलेलं असेल, की अगोदर आपल्याला जो चॅप्टर घ्यायचा आहे, त्या पद्धतीनं आपण वातावरण निर्मिती करत असतो. प्रस्तावनेमध्ये वगैरे, आहे की नाही? तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे, तर अयोग्य विधान विचारलेलं आहे. तर अयोग्य आहे पर्याय क्रमांक 3. बघा, प्रश्न आहे, अनुवंशिकपेक्षा परिसर म्हणजे शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावते, असे मत कोणी व्यक्त करून प्रयोगाने सिद्ध करून दाखवले? तर ते कोणी दाखवले असेल, तर हेवर्ड व वॅटसन यांना त्या ठिकाणी प्रयोग करून, की फक्त अनुवंशच महत्वाचा नाही, तर जे कोणी मूल असन, जे कोणी बालक असेल त्याच्यासाठी वातावरण पण महत्वाचं आहे, असं त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. त्यानंतर चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातला एखादा प्रसंग जशाचा तसा आठवणे, एखादा पाहिलेला क्रिकेटचा सामना मनपटलावर जशाचा तसा साकार होणे, हे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते? तर ते कुठल्या कल्पनेच्या प्रकारामुळे घडतं, तर पुनरुत्पादित कल्पना. त्यानंतर व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर ती व्याख्या केली आहे जे. बी. वॅटसन यांनी केलेली आहे. त्यानंतर डॅश अवस्थेत मुला-मुलींचे स्वतंत्र गट तयार होतात. तर अशी कोणती अवस्था आहे, की ज्या अवस्थेमध्ये मुला-मुलांचे वेगळे आणि मुली-मुलींचे वेगळे गट त्या ठिकाणी तयार होतात. लहान असताना मात्र ते एकत्र खेळतात. त्यानंतर ते किशोर अवस्थेमध्ये गेले, की मुलं-मुलं वेगळे आणि मुली-मुली वेगळ्या, अशा पद्धतीने ते खेळायला सुरुवात करतात. म्हणजे त्यांचे स्वतंत्र गट पडायला सुरुवात होते. त्यानंतर शारीरिक बदलामुळे मुले-मुली गोंधळून जातात, एकलकोंडे बनतात व सामाजिक दांभिकता निर्मिती होते. हे डॅशचे वैशिष्ट्य आहे. तर सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा जन्मोत्तर अवस्था पाहतो, त्याच्यामध्ये कुमार अवस्था हे खूप म्हणजे महत्वपूर्ण आहे. त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो. शिशवावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था. तर आपण ते पण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. तर याचं योग्य उत्तर आहे कुमारावस्था. जेव्हा शारीरिक बदल मुलांना आणि मुलींना दिसू लागतात, तेव्हा ते काय होतात, तर गोंधळून जातात. तर ही तीच अवस्था आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी डॅश हा व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा बाह्य घटक आहे. तर व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा आपल्याला बाह्य घटक विचारलेला आहे. तर बघा, क्षमता हे काय आहे, आंतरिक घटक आहे. जैविक रसायन हे पण आंतरिक घटक आहे. बुद्धिमत्ता हे पण आंतरिक घटक आहे. परंतु भौगोलिक परिस्थिती हे मात्र काय आहे, तर बाह्य घटक आहे. व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे हे सर्वच घटक आहेत. परंतु आपल्याला बाह्य घटक शोधायचा, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर स्वप्रतिमा उंचावण्यासाठी आपल्याला नेमकं काय करता येईल, स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी? तर बघा, स्वतःकडे अनुकूलतेने पहा. तर हे पण योग्य आहे. स्वतःचे कौतुक करायला शिका. हे पण योग्य आहे. स्वतःला बदलण्याची उत्कट इच्छा बाळगा.
तर हे सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणजेच बघा पर्याय क्रमांक 4 दिलाय वरील सर्वच, तर हेच आपलं योग्य उत्तर असणार आहे. स्वतःची जर प्रतिमा उंचवायची असेल, तर अशा पद्धतीने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. डॅश हे शिक्षकाला लाभलेले वरदान आहे व आव्हानही आहे. तर शिक्षकाला लाभलेलं वरदान आणि आव्हान त्याला म्हणता येईल व्यक्तिभेद. अनेक अनुवंश म्हणजे अनेक प्रकारचा अनुवंश लाभलेल्या वेगळं-वेगळं वातावरण लाभलेल्या विद्यार्थ्यांना म्हणजेच प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळा असतो. तर त्यांच्यातील भेद ओळखून त्या ठिकाणी काय करायचं असतं शिक्षकाला शिकवायचं असतं. तर ते व्यक्तिभेद हे काय आहे शिक्षकाला लाभलेलं एक प्रकारचं वरदान आहे. त्याचबरोबर आव्हान सुद्धा आहे. कारण ही सोपी गोष्ट नाहीये. त्यानंतर बघा डॅश यावर वाणी अवलंबून असते. तर या ठिकाणी इथं थोडं मिस्टेक झाली. ऐकणे आणि श्रवण हे एकच अर्थाचे 2 शब्द आहेत. तर पर्याय चुकीचा आहे. परंतु याचं योग्य उत्तर काय आहे? तर यावर वाणी अवलंबून असते. तर ती वाणी कशावर अवलंबून असते? श्रवणावर किंवा ऐकण्यावर अवलंबून असते. ज्या पद्धतीनं मूल काय करत असतं? ऐकत असतं, त्याच पद्धतीनं बोलत असतं. याचं साधं उदाहरण घ्यायचं झालं, तर तुमच्या घरामध्ये छोटे मुलं असतील, तर ते काय करतात कार्टून वगैरे पाहत असतील मोबाईलवर, टीव्हीवर. तर त्या पद्धतीने ते बोलत असताना काय करतात, ते कार्टून वगैरे कशात असतं, तर हिंदी भाषेमध्ये असतं. मग त्यामुळे ते बोलत असताना बऱ्याच शब्दामध्ये म्हणजे मराठीमध्ये काय करतात ते हिंदी शब्दांचा उपयोग करतात किंवा एखादा शब्द मध्येच हिंदी वापरतात. तर हे सगळं कशामुळे होतं, तर ते सारखं-सारखं त्यांच्या कानावर हिंदी शब्द पडत आहेत किंवा हिंदीमध्ये ते पाहत आहेत कार्टून वगैरे, त्यामुळे हे घडत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा. त्याचबरोबर जे काही आम्ही सविस्तर व्हिडिओ घेत आहोत किंवा लेक्चर घेत आहोत, ते तुम्ही नक्की पहा. त्याच्या आम्ही प्लेलिस्ट बनवल्या आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.